कामगार पक्षाच्या आमच्या तरुण तळपदार आता ठीक आहे, सुप्रिया ताई बोलतील अशी मी त्यांना विनंती करतो. सुप्रिया. नमस्कार. जन सुरक्षा विधेयक विरोधी समितीच्या वतीने आज 30 जूनला मुंबईत आझाद मैदानवर आपण सगळे भेटतोय. मी माननीय उद्धवजींचं भाषण इथे येतानाच ऐकलं. त्यानंतर माननीय जयंत पाटलांचं भाषणही ऐकलं, रोहितचं ऐकलं. आणि साधारणपणे या चळवळीला कुठल्याही पक्षाचा रंग न देता मला वाटतं माणुसकी म्हणून आपण इथे हा लढा लढला पाहिजे, हे माझं ठाम मत आहे. ही लोकशाही आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला जगातलं अप्रतिम असं विधेयक, असं संविधान दिलेलं आहे. आणि मी एवढंच तुम्हाला सांगायला आली की सत्ता जरूर त्यांच्याकडे असेल, पण संविधानात आणि आपल्या एकजुटीत प्रचंड ताकद आहे. कितीही त्यांचे आमदार असू दे, कितीही पक्ष फोडू दे, पण जोपर्यंत आपण आपली एकजूट आपली राहील तोपर्यंत हा देश संविधानानेच चालेल, कुणाच्याही मनमर्जीने चालणार नाही. तुम्ही बघाल, हिंदीची सक्ती केली, आपण सगळे एकजूट झालो. काल सरकारने युटर्न केला. सरकारच्या लक्षात आलं, उशिरा का होईना, की हा निर्णय योग्य नाही. तसाच हे जे विधेयक आहे, ज्याचा उल्लेख आधीच्या सगळ्याच लोकांनी केला, की आंदोलन करायचा अधिकार हा कोणीही आपल्याकडून घेऊन जाऊ शकत नाही. ही लोकशाही आहे, ही दडपशाही नाही. आणि दडपशाहीला घाबरणारे लोक आहेत. रोज टीव्हीवर तुम्ही बघता, जे दडपशाहीला घाबरतात त्यांचे प्रवेश रोज होतात. ते एवढेच आहे थोडे. दडपशाहीला न घाबरणारे सगळे स्वाभिमानी मराठी लोक इथे या जागेवर. सरकार बरोबर चर्चा व्हावी. मला शशिकांत शिंदे, मी इथे येताना शशिकांत शिंदेजी तिथेच गेले. शशिकांत शिंदेजी या कमिटीवर आहे. उल्काताई, मी फार जबाबदारीने तुम्हाला सांगू इच्छिते की शशिकांत शिंदे आणि अनेक लोकांच्या प्रयत्नातून या विधेयकात अनेक बदल आणलेले आहेत, पण ते बदल प्रस्तावित आहेत. मला एव्हिडन्स काय नाही, माझ्या हातात काय नाही असं म्हणे की हे करणार आहे. जोपर्यंत आपल्याला हातात, जोपर्यंत आपल्याला तो कागद पडत नाही आणि हा आहे त्या प्रक्रियेमध्ये हा कायदा ते वापस घेत नाही, तोपर्यंत आपला लढा संपत नाही. हे आपण आज सगळ्यांनी ठरवलं पाहिजे. कारण आता मला एक चिठ्ठी आली, तिथे चिठ्ठी आलेली, त्या गृहस्थांनी मला सांगितलं 3 विषयांवर बोला. EPS 95च्या पेन्शनवर बोला, 9 जुलैला 25 कामगार कायदे व महागाई याबद्दल मोर्चा काढणार आहे त्याच्याबद्दल बोला, आणि शक्तीपीठ महामार्ग याबद्दल मत मांडा. मला तुम्हाला दादा सांगायचंय की शक्तीपीठ महामार्गाच्या माझं मत आहे, जो कोणी प्रक्रिया असेल, मग तो वाधवांचा पोर्ट असेल किंवा शक्तीपीठाचा महामार्ग असेल, जिथे जिथे शेतकऱ्याचा विरोध तिथे सुप्रिया सुळेचा विरोध, हे मला तुम्हाला जबाबदारी होती. मी परवा नागपूरला गेले होते. पत्रकारांनी मला विचारलं की तुम्ही सगळ्यालाच विरोध करता. म्हणलं मी कशाला विरोध केला? ते म्हणले नाही, तुम्ही शक्तीपीठात मार्गाला विरोध करताय. म्हणलं मी एकटी विरोध करत नाहीये, मी विरोधाला कधीच विरोध करत नाही. मी विकासावर माझा विश्वास आहे. ह्याच्यात माझे आणि ताईंचे मतभेदही आहेत. जयंत भाऊ तिकडे बसले, त्यांच्याशी माझे काही विषयांवर मतभेद आहेत. आमचे मतभेद आहेत पण मनभेद नाही. आणि एखाद्या सशक्त लोकशाहीमध्ये मतभेद हे असलेच पाहिजेत. जरी आम्ही एका विचाराचे असलो तरी मतभेद असलेच पाहिजेत, कारण का चर्चा ही झालीच पाहिजे. आता तुम्ही शक्तीपीठाबद्दल बोलला. शक्तीपीठाचा रस्ता हा
1000 कोटी रुपयाचा होणार आहे. त्याच्यासाठी लोन घ्यावं लागणार आहे. साधारणपणे महाराष्ट्र सरकार 6.25% व्याजाचा दर घेऊन लोन घेतं. या शक्तीपीठाच्या साठी 8.5% म्हणजे 2.5% जास्त पैसे देऊन आपण लोन घेतो आहे. हे मी म्हणत नाहीये, हे महाराष्ट्र सरकारचं वित्त विभाग म्हणते. घ्याल का? आज आपल्याला मी तुम्हाला एक सांगते माझी गोष्ट. आजकाल ना मोबाईलवर सगळं करताय. मी DRMच्या ऑफिसमध्ये पुण्याला बसली होती. DRMच्या ऑफिसमध्ये मला भूक लागली होती. आता त्याला कुठे म्हणू, आधीच ट्रेन मागतीये, प्लॅटफॉर्म मागते. आता तर म्हणतो हिला खायला पण देऊ का, म्हणून मी आपला माझा फोन उघडला चुपचाप. मी आपलं ब्लिंकेटला मेसेज केला आणि माझ्यासाठी एक बिस्किट मागवलं. बिस्किटमध्ये माझा पत्ता टाकला. उल्काताई, तुम्हाला आश्चर्य वाटेल, मला पहिला प्रश्न आला, पूर्ण पैसे भरणार का EMI वर बिस्किट खाणार? हा माझा स्वतःचा अनुभव. आता जर बिस्किट या देशात EMI वर मिळत असेल, कमी पैशात मिळत असेल, तर मग 80,000 कोटी रुपयाच्या रस्त्याला काही डिस्काउंट मिळणार नाही का? बिस्किटावर मिळते. खरंय की नाही? तुम्हाला आता लोन करायला किती तुम्ही चिडता हो करतात. घर घ्यायचंय का, घर घ्यायचंय का, तो 50 देतो, मी 40 देतो, माझ्याकडून लोन द्या. तुम्ही म्हणता हे त्रास देऊ नको, ठेव फोन. करता की नाही असं? मग म्हणता इतके फालतू फोन येतात. तुम्ही विचार करून सांगा, जर मी तुम्हाला 6.5% लोन देत असेल तर तुम्ही उल्काताईंकडून 8.5% लोन घ्याल का? कुठला घाटे का धंदा काढला? हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा आहे तो रस्ता मोठा करा ना, आमचा विरोध नाही. रस्ता आहे, चांगलं घर आहे तुमचं, पैसे नाही आहेत, अजून एक घर घ्याल का लोनवर? तसंच आहे. आणि पाहिजेच कशाला मागणीच. अरे पोर पण रडल्याशिवाय आई दूध देत नाही. तुम्ही आणखीन एक रस्ता आम्ही मागत नाही, कशाला 80,000 खर्च करताय? आणि सरकारचं सांगते 22% बजेट. मी म्हणत नाहीये, देवेंद्रजींचं सरकार म्हणतंय की जर हा रस्ता केला आणि 80,000 कोटी रुपये 8.5% घेतले तर 22% बजेट जे निधी आहे त्याच्यात तुमच्या मुलांची शाळा मिळते. हे आंदोलनाला बसते. उल्काताई जे गरिबांना, कष्ट करणाऱ्यांना फुकट अन्न मिळावं चांगलं दर्जाची, त्याच्यासाठी तुम्ही लढता. ज्या नरेगासाठी तुम्ही लढता, त्या आरोग्यासाठी तुम्ही लढता, त्या सगळ्याला कट बसेल आणि 22% पैसे फक्त या रस्त्यासाठी द्यावे लागतील बजेट मधले. मान्य आहे का तुम्हाला? अहो आमचं तरी ऐकू नका, आम्ही काँग्रेसच्या विचारसरणीचे. हे कम्युनिस्ट ह्यांचंही ऐकू नका. अटल बिहारी वाजपेयी साहेबांचं तर ऐका, तुमच्याच विचारधारेचे होते ना. अटल बिहारी वाजपेयी साहेब या देशाचे प्रधानमंत्री असताना फिस्कल डेफिसिट मॅनेजमेंट, आता तुम्ही म्हणाली बाई काय दिल्लीचं बोलते फिस्कल डेफिसिट, आम्हाला काय घेणं देणं आहे, सोप्या शब्दात सांगते. 3,000 रुपये आले, 3,000 रुपये गेले किंवा 290 गेले. 3,000 रुपये आले तर 3,500 खर्च करू शकतात का? नाही. 3,000 आले 2,500 खर्च करू शकता का? तर 500 तुम्ही जपून ठेवता ना, काय औषध पाणी, काय अडचण आली, फी आली काय आल्याला. तर माननीय अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी कायदा केला होता की प्रत्येक राज्याला, हा नियम आहे केंद्र सरकारचा पार्लमेंटचा, की जर तुम्ही पैसे घेतले खर्च करताना 3% गॅप ही राहिली पाहिजे. 3%हून जास्त गॅप वाढली तर मान्य नाही. हा या देशात गुन्हा आहे. अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी केलेलं धोरण. माननीय देवेंद्रजींचं अर्थ मंत्रालय असं म्हणतंय की हे करू नका. जो अटलजींचा निर्णय, त्याला केराची टोपली तुम्ही दाखवताय. सरकार अडचणीत येईल, दिवाळखोरी होईल, कृपा करा हा निर्णय घेऊ नका. FRBM ऍक्ट ज्याच्याबद्दल मी वारंवार बोलत राहिलेले गेले 5 वर्ष, त्यात तो निर्णय हा काँग्रेसचा नाही हो. हा अटल बिहारी वाजपेयी साहेबांचा निर्णय राज्याच्या हिताचा आहे. त्याला पण देवेंद्रजी केराची टोपली दाखवतायत, हे दुर्दैव. आता तुम्ही मला सांगा, आता कळलं तुम्हाला माझं मत? हे माझं मत आहे त्या रस्त्याबद्दल. EPS 95 मी स्वतः त्याच्याबद्दल बोलले. प्रकाश जावडेकर साहेबांनी 2014 मध्ये तुम्हाला शब्द दिलेला आहे की आमचं सरकार आलं की EPS 95 चे पैसे आम्ही परत करू. हो का नाही मला सांगा? 10 नाही 11 वर्ष झाली, EPS 95 चे पैसे आले का?
ज्या माणसांनी दर महिन्याला अर्धी भाकरी खाऊन 3000 रुपये महिन्याला वाचवले हक्काचे, त्याला आज 500 रुपये पण मिळत नाही EPS 95 मध्ये. खरं आहे का मला सांगा. आम्ही आंदोलन करून थकलो. सगळ्यात जास्त पार्लमेंटमध्ये EPS 95 च्या बाजूने कोण बोललं असेल तर ती सुप्रिया सुळे बोलली आहे. निर्मलाजींना विचारा, निर्मलाजी दरवेळी मला उत्तर देतात. निर्मलाजी मला उत्तर देतात, फाईलच नाही आमच्याकडे. अहो फाईल दिली आहे तुमच्याकडे. प्रकाशजींचं भाषण काढून टाका. मी बोलणं योग्य नाही, जो माणूस गेलेला असतो ना त्याच्याबद्दल बोलायचं नसतं, पण मी फक्त त्यांचा खूप विनम्रपणे उल्लेख करते की माननीय अरुण जेटली साहेब आपल्या हयात, पण अरुणजी हयात असताना अरुणजींनी शब्द या देशाला दिला होता की EPS 95 चे पैसे आम्ही देऊ. हा शब्द त्यांनी दिलेला. दुर्दैव आहे की ते आपल्यात आज नाही. मी तुम्हाला सांगते, सरकार कोणाचंही असू दे, अरुणजी असते ना तर आज आपल्याला पैसे मिळाले, पण नाही ना मिळत. मग EPS चे पैसे मिळणार नाही, तुम्ही पैसे आम्हाला देणार नाही. आता ती लाडकी बहीण योजनेत तर रोज नावं कमी होत आहेत, रोज उलकाताई तुम्ही नवीन उपक्रम करा. मी करतेच आहे की माझ्या लोकसभा मतदारसंघात किती महिलांवर ताट मारली याची लिस्ट आता मी काढायला लागली. करू तरी दे. मग आधी का दिले आणि आता का केले? सर सकट कर्जमाफी शेतकऱ्याला करू म्हणले होते की नाही देवेंद्रजी? आता म्हणले योग्य वेळी आले की करेल. योग्य वेळ कधी येणार? आमची सगळी फसल झाल्यावर, आमच्या शेतकऱ्यांची आत्महत्या केल्यावर, त्याच्यानंतर यांची वेळ येणार. नाही चलेगा ये सब. कोणीतरी आवाज लढला पाहिजे. आणि हा कायदा आणून आम्हाला जेलमध्ये टाकलं ना, काही आम्हाला भीती नाही. कोण घाबरतं जेलमध्ये जायला? जे सत्य आहे ते सत्यच आहे. सत्याचा मार्ग कितीही संघर्षाचा असेल तर तो शोषित आहे, वंचित आहे, पीडित आहे, त्याच्यासाठी लढण्याची ताकद आमच्या सगळ्यांमध्ये. आणि येतात आणि जातात. इतिहास कुणाचा लिहिला जातो? जो लढतो त्याचाच इतिहास लिहिला जातो. त्याच्यामुळे तुमचा हा संघर्ष, आज या पक्षाची लढाई, त्याचं खरंच मी मनापासून कौतुक करतो. सत्तेत असू दे किंवा नसू दे, संघर्ष करत राहा. आणि चांगल्या कामासाठी सगळे आपण एकजूट झालो. हिंदीचा युटर्न झाला, आपण सगळे एकजूट झालो तर हाही कायदा आपण पाडण्याची ताकद या महाराष्ट्राच्या मनगटात. त्याच्यामुळे या मनगटाच्या ताकदीवर कितीही त्यांची सत्ता येऊ दे, कितीही पक्ष फोडू दे, किती काय करू दे, त्यांना काय प्रॉब्लेम नाही. करू दे त्यांना. कधीतरी या पापाचा घडा भरेल, कधीतरी भरेल. मी याच्यासाठी का म्हणते, त्या कोण ग्रस्त आहे त्यांना प्रवेश घेतला बघा मध्ये, काय त्यांचं नाव मला माहिती नाही. आता नाही का घेतला भारतीय जनता पक्ष? बडगुजरांचा. मला बडगुजरांचा प्रवेश घेतलाय, खरंच आश्चर्य वाटलं. याचं कारण मी जरी माझे मतभेद असले, ताई तुम्ही नाराज होऊ नका उलकाताई माझ्यावर, पण माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक पक्षात एक मत असतं. माझे भारतीय जनता पक्षाबद्दल आधी बरं मत होतं. माझी विचारधारा वेगळी असली तरी एखादी संघटनेमध्ये चांगले वाईट गुण असतात. त्या सुषमा स्वराज जरीही भारतीय जनता पक्षात असल्या तर आम्ही त्यांना प्रेमाने, आदराने एक सुसंस्कृत महिला म्हणून नेता मानलेलं. अप्रतिम भाषण करतात. आमची मतभेद जरूर होते पण मनभेद कधी नव्हते. असा तो सुसंस्कृत पक्ष. आणि आता बघा कुणाचे प्रवेश घेतो. ज्या माणसांनी ह्या मुंबईवर हल्ला केला त्या हल्ले करा बरोबर जो डान्स करतो त्याचा तुम्ही प्रवेश घेता, आणि आमच्यासारख्या कष्ट करणाऱ्या जो शेतकरी आहे, जो जमीन वाचवण्यासाठी करतो, त्याच्या EPS 95 ला 2 पैसे मिळावा ह्याच्यासाठी आंदोलन करतो, त्यांनी जेलमध्ये जायचं. आणि जो बॉम्बलास्टवाला आहे तो विधान भवन मध्ये जाऊन बसणार असेल तर हे आम्हाला मान्य नाही. ही लढाई आपल्याला लढायची आहे. आणि यांना यश आलं असेल. तुम्हाला माहिती आहे आजकाल दर्शन बरेच गोष्टी असतात. आपली सरस्वती इकडे बसली आहे उल्काताईंची, आणि विधान भवन मध्ये जे बसले ते सगळ्या लक्ष्मीचं दर्शन करून बसले. ते कुठेतरी बदललं पाहिजे. हायच आपल्याला मोडून काढायचे आणि ताकद तुमच्या प्रत्येकामध्ये. आणि म्हणूनच मी आज या कार्यक्रमाला आले. मला आता जयंत भाई म्हणाले आज पुण्याला कशा नाही गेला, म्हणजे मी यांना शब्द दिला होता की मी तुमच्या आंदोलनासाठी येईल. आणि मला सांगायला लागत नाही प्रत्येक भाषणात की मी शब्दाला पक्की आहे. माझी कृती भास आहे, दरवेळी भाषणात सांगायला लागत नाही, कारण का आपल्या कृतीतून जास्त कळतं. आणि मी तुम्हाला शब्द देते की आमच्या ज्या संघटनेचे लोक या कमिटीवर आहे ते ताकदीने त्याचा विरोध करतील. आणि या राज्यामध्ये
जो कोणी कधी आंदोलनात जर पुढाकार घ्यायचा असेल तर तुमच्या सगळ्यांच्या आधी अटक सुप्रिया सुळेला जेलमध्ये टाका, त्यांच्या नंतर तुमचा नाव. आणि जर आंदोलन करणं हा गुन्हा आहे तर तो गुन्हा मला मान्य आहे आणि तो आम्ही करणारच. आणि त्या GR ची होळी आम्ही करणार. बघूया कसे टाकतात जेलमध्ये, बघू तया. काय तुम्ही काळजी करू नका, आपली खूप मोठी ताकद आहे, फक्त एकजूट विसरू नका. आज तुम्ही मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिला, मला माहिती आहे पेरण्यांचा वेळ लांबून तुम्ही आलाय, पण आज तुम्ही सगळे आलात. आमच्याला विश्वासाच्या नात्याने आज आम्हाला इथे बोलवलं. एक वेळ प्रेम कमी झालं तरी चालतं, पण विश्वास कमी होत आहे. आणि आपलं जे सगळ्यांचं नातं आहे ते विश्वासाचं नातं आहे. आणि जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत कुठल्याही आंदोलन करायचं असेल तर हक्काची कोण बहीण असेल तर ती उल्काताई बरोबर खांद्याला खांदा लावून सुप्रिया ही तुमच्या बरोबर आहे, एवढंच तुम्हाला सांगते. पुन्हा एकदा आल्यानंतर आपण सगळ्यांनी इथे बोलायची संधी दिली, उल्काताईंना भेटायची संधी मिळाली, याबद्दल मी सगळ्या आयोजकांचे मनपूर्वक आभार मानून पार्लमेंटचं सेशन आहे त्याच्यामध्ये EPS 95 आणि आज महाराष्ट्र सरकार कशी दमदाटी करते हे सगळं मी पार्लमेंटमध्ये 21 तारखेच्या माझ्या भाषणात नक्की मांडली. आणि आपण अशीच एकता ठेवूया आणि ताकदीने महाराष्ट्राची आन बान आणि शान ठेवण्यासाठी कितीही कष्ट करावे लागले, कितीही किंमत मोजावी लागली तर ती आपण करूया. जय हिंद.